संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली। अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो। भारत सरकारने आंबेडकरांचे 125वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला। संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 आदेश काढून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते। जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर संविधान वाचन झाले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीम, संविधानाचा विजय असो अशा घोषणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर दणाणून सोडला होता। याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रात संविधान प्रतीचे सामुदायिक वाचन करण्यात आले। त्याच अनुषंगाने सोलापुरात शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वात 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिन जल्लोषात साजरा करण्यात आला। आम्ही संविधानाचा सन्मान करतो, त्यामुळे राज्यातील मतदार राजाने महायुतीच्या बाजूने कौल दिला आणि राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या। विरोधकांनी जनतेची दिशाभूल करून चुकीचा प्रचार केला होता, त्यामुळे राज्यातील जनतेने विरोधकांना चांगलीच अद्दल घडविली। हा विजय लोकशाहीचा आहे आणि राज्यात पुन्हा आपल्या हक्काचे सरकार स्थापन होणार असल्याने या सरकारचे सर्वत्र जोरदार स्वागत केले जात आहे। येणाऱ्या काळात अजितदादा नक्कीच मुख्यमंत्री होतील असे मत व्यक्त करून सोलापूर शहर जिल्हावासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडीसर, ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव फारुख मटके, माजी नगरसेवक गणेश पुजारी, पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा भोसले, युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्यासह पक्षाचे सर्वच प्रमुख नेते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनी सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला की जे भारताचं संविधान आहे त्या भारताचा संविधानाचा दिवस म्हणजे आज 26 नोव्हेंबरचा दिवस हा भारतीय संविधानाला आपण त्या तत्वाप्रमाणे चालणारा आपला पक्ष आहे। तर ही संविधान दिन साजरा करण्याचा आदेश दिल्यानंतर आमच्या पक्षाचे सर्व सन्माननीय या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष असतील, किसनभाऊ असतील, आमचे शहराचे अध्यक्ष संतोषभाऊ आणि युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे सोलापूर शहरातला जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या म्हणजे परिसरामध्ये आज आम्ही संविधानाचं वाचन केलं आहे। संविधानाचं वाचन करण्याचा उद्देश म्हणजे आम्ही संविधानाला मानणारा जो आमचा पक्ष आहे त्यानुसार चालणारे आम्ही ही सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान देऊन 75 वर्ष पूर्ण